अंबानींचं वन तारा जिंकलं, कोल्हापूरकर हरले. कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीनीला नांदणीकरांचा भावपूर्ण विरोध. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण रडले. बचपन से पले माँ से ज्यादा भले से, माँ से भी ज्यादा हमें इतना प्यार करते से, हमारे बच्चे को भी नहीं प्यार करते, हमारे माँ बाप को भी नहीं प्यार करते, इतना प्यार करते जानवर को. ऐसा पालने के हम देने के लिए हमारी दिक्कत हो रहा है. महादेवी हत्तीने अखेर गुजरातच्या वनताराकडे रवाना झाले. अवघी 4 वर्षाची असताना ती नानीच्या मठात दाखल झाली होती. आपल्या निरागस वावरांमुळे मठातील सर्वांना तिचा अपचूक लळाला. हळूहळू नानीकरांच्या प्रत्येक घराची जणू ती सदस्यच बनली. खूप वाईट वाटते हो. आम्ही घरापासून आम्ही हत्तीला पळते. आमची मुलं तरी घंटी व्हायची पण पटापटा घरात काय असं की काय मात्र घेऊन आमच्या हत्तीला देण्यासाठी येतातच इथे. नाही वाईट वाटायला आम्हाला. काही व्यवस्थित सुरू असतानाच अचानक कुठून तरी तिला तब्येतीची कारणे देत गुजरातला नेण्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे नानीकरांमध्ये एक अस्वस्थता पसरली. सोमवार दिनांक 29 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मात्र महादेवीचा हा 33 वर्षाचा सहवास संपुष्टात आला. महास्वामी संस्थानाला सुमारे 1200 वर्षाचा एक इतिहास आहे आणि महाराष्ट्र कर्नाटकातील जैन समाजाच्या सुमारे 750 पेक्षा गावांचे ते श्रद्धास्थान मानले जातात. अनेक दशकांपासून या मठात हत्ती पाळण्याची परंपरा आहे. या हत्तीनीचे वय जवळपास 35 ते 36 वर्ष सांगण्यात येते. मठाच्या अनेक धार्मिक विधींमध्ये तिचा महत्वाचा सहभाग असे. विशेषतः पंचकल्याण पूजा आणि मिरवणुकांमध्ये तिला इंद्राणींना घेऊन जाण्याचा मान होता. पेटाच्या एका अहवालाने तिच्या मठात राहण्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. प्राणी हक्कासाठी काम करणाऱ्या पेटा इंडियाने या संस्थेने महादेवीच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. महादेवीला गुजरातमधील अंबानी कुटुंबियांच्या मालकीच्या वनतारा संस्थेत पुनर्वसन करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला. पेटा म्हणजे काय? पेटा एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तिच्या नियमावर काम करणारी पेटा इंडिया संस्था आहे, जी प्राण्यांच्या नैतिक वागणूक, आरोग्य विषयावर यासारख्या अनेक विषयांवर काम करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीनीला भावपूर्ण निरोप देताना नानीकरांचा अक्षरशः अश्रूंचा बांध फुटला. खूप वाईट वाटते हो. आम्ही घरापासून आम्ही हत्तीला पळते. आमची मुलं तरी घंटी व्हायची पण पटापटा घरात काय असं की काय मात्र घेऊन आमच्या हत्तीला देण्यासाठी येतातच इथे. नाही वाईट वाटायला. हत्तीनीला निरोप देताना लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच ग्रामस्थ भावुक झाले.